विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेव्हन पब्लिक अकॅडमी। आजच्या लेक्चर मध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू केलेला आहे निर्देशक भूमिती याचा सराव संच 5.2 मधील प्रश्न क्रमांक 7 ते 12 ही बघणार आहोत। तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या टॉपिक वरती पुढील एक्झाम्पल्स आधारित आहे त्या टॉपिकचं नाव आहे बघा मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक। आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मध्यगा संपात म्हणजे काय, मध्यगा संपात कशाला म्हणतात। समजा एखादा त्रिकोण आहे तुमच्याकडे एबीसी नावाचा, ओके। आता हा जो एबीसी आहे याच्या मध्यभागी तुम्हाला जी नावाचा बिंदू दिसतो, तर हा जो मध्यभागी दिसणारा बिंदू आहे जो जी, त्याला मध्यगा संपात म्हणतात। समजले इथपर्यंत? त्यानंतर पुढे काय, या मध्यगा संपात बिंदूचे आपल्याला काढायचे निर्देशक। समजा एक त्रिकोण आहे ज्याचे शिरोबिंदू सांगितलेत ए बी आणि त्यानंतर काय सी। या एबीसी चा मध्यगा संपात आहे बघा जी, आणि जी चे जर आपल्याला निर्देशक काढायचे तर हा जो आहे तो आपला x1 y1 असेल, हा जो बी आहे तो x2 y2 असेल, हा जो सी आहे ते x3 y3 असेल। आता जे मुलं मागील लेक्चर न बघता डायरेक्टली या लेक्चर आलेले त्यांच्या थोडंसं बाउन्सर जाईल, बरोबर। तर तुम्हाला ही विनंती करतो की मागील लेक्चर पहिलं बघा आणि मग येथे या, कारण की मागील लेक्चर मध्ये मी बेसिक पासून सांगितलेलं आहे की एक्झाम्पल सोडवायचे कसे। तर बघा मध्यगा संपात काढत असताना जर आपल्याला x काढायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपण x1 मध्ये x2 आणि x3 ऍड करायचा आणि त्याला 3 ने भागायचं, जो की हा फॉर्म्युला आहे बघा। जर x काढायचं तर x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3, आणि जर आपल्याला y काढायचं आहे y तर y चे कंपोनंट y1 y2 y3 हे ऍड करायचे, म्हणजे यांची बेरीज करायची आणि भागिले 3, एवढाच विषय, बरोबर का। तर चला वेळ न घालवता पुढच्या सराव संचातील आपल्या एक्झाम्पल कडे जाऊया। बघा प्रश्न क्रमांक 7 काय आहे, खाली त्रिकोणांचे शिरोबिंदू दिलेले आहेत, ओके। त्यानंतर काय, प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा। मध्यगा संपात बिंदूचा निर्देशक काढायचा आपल्याला। तर चला वेळ न घालवता डायरेक्ट सुरुवात करूया। -7 6, त्यानंतर 2 -2, त्यानंतर 8 5, ओके। एक त्रिकोण आहे, एक कोण आहे त्रिकोण, आणि या त्रिकोणाचा एक मध्यभागी बिंदू आहे ज्याचं नाव आहे बघा जी, ज्याला आपण मध्यगा संपात म्हणतो, ज्याचे निर्देशक असतात एक्स वाय। तर ते आपल्याला काढायचे एक्स आणि वाय। मग मला सांगा, हा जो पहिला आहे त्याला आपण मानू x1 y1, हा जो दुसरा आहे त्याला मानू x2 आणि y2, आणि हा जो तिसरा आहे त्याला मानू x3 आणि y3, ओके। मग मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार, मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार काय आहे मध्यगा संपात बिंदू। जर आपल्याला काढायचं आहे x तर x1 मध्ये x2 आणि x3 करायचा ऍड आणि भागिले करायचं 3। तर करूया। x बरोबर x1 किती आहे -7, अधिक x2 किती आहे, x2 किती आहे 2, अधिक x3 किती आहे 8 आणि भागिले 3, भागिले किती 3, ओके। मग इथं बाकीचं सोडूया आपण पुढचं आता। तर x बरोबर -7 अधिक 2 किती होईल बरं, इथं वजा बाकी होईल बरं का। -7 अधिक 2 किती होईल -5, का बरं, वेगळे चिन्ह म्हटल्यावर वजा बाकी, 7तून 2 गेले 5 आणि 7 मोठा म्हटल्यानंतर वजा, पुढे अधिक 8 भागिले किती 3। इथं परत काय होईल x बरोबर, इथं पण वेगळे चिन्ह म्हणजे वजा बाकी होईल, 5तून 8 जात नाही, 8तून 5 गेले 3, हा मोठा म्हटल्यानंतर प्लस आणि भागिले 3, 3 1 3, म्हणजे x किती आला, x आला 1। आता कोण काढायचं आपल्याला y, ओके। चला y काढूया। y कसा काढायचा, x काढल्यानंतर y कसा काढायचा, y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3। तर बघा y बरोबर y1 किती आहे, y1 6, ओके। इथं बघा अधिक y2 किती आहे, y2 -2, तो -2 आहे म्हणून कंसामध्ये घेऊ, अधिक y3 किती आहे, y3 बघा 5। पहिले एक्झाम्पल आहे म्हणून डिटेल मध्ये सोडून देतो, पुढचं एक्झाम्पल फास्ट मध्ये सोडवणार आहे। तर हे झालं बघा y बरोबर 6 अधिक -2 अधिक 5 भागिले 3। तर हे बघा झालं y बरोबर 6तून 2 गेले 4, 4 आणि 5 किती आले 9 भागिले 3, 3 1 3, 3 3 9। तर y बरोबर किती आला 3। म्हणजे हा जो जी आहे जो मध्यगा संपात आहे त्याचे निर्देशक, जी चे निर्देशक x आणि y असतात, आणि आपल्याला एक्स वाय काढायचं होतं। मग आपला x किती आलाय बघा, तर आपला x आलाय 1 आणि y किती आलाय 3। अशा प्रकारे 7व्यातला पहिला प्रश्न संपलेला आहे, आणि बाकीचे 2 जे आहे 7व्यामध्ये ते पण असे सोडवायचे। या पटापट स्क्रीनशॉट घेतलाय। आता वळूया 7 मधील प्रश्न क्रमांक 2 कडे। प्रश्न क्रमांक 2, तर बघा प्रश्न क्रमांक 2 इथं आहे, एखाद्या सोडूया, दुसरा पण आणि तिसरा पण आहे। तर हा जो दुसरा आहे यातला सगळ्यात पहिला हा जो 3 - 5 याला मानू x1 y1,
हा जो दुसरा आहे 4 3, याला मानू x2 y2. त्यानंतर तिसरा 11 वजा 4, याला मानू x3 y3. ओके, चला मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार जर आपल्याला x काढायचा तर x1 x2 x3 यांचे ॲडिशन भागिले 3, आणि जर आपल्याला y काढायचा आहे तर y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 भागिले किती रे बाळ 3. तर बघा x बरोबर x1 किती आलाय, x1 किती आहे 3, अधिक x2 किती आहे 4, अधिक x3 किती आहे x3 11 आणि भागिले किती 3. तर x बरोबर 3 आणि 4 7, 7 आणि 11 18, 18 भागिले 3. तर हे झाले बघा 3 1 3, 3 6 18, बरोबर आहे का. 3चा पाडा येतो ना, 3चा पाडा कितीपर्यंत आहे, 18 किती नंबरला 3च्या पाड्यात, 3 5 15, 3 6 18, एकदम करेक्ट आहे. तर y बरोबर y1 किती आहे बघ वजा 5, अधिक y2 किती आहे 3. ओके, आता मला सांगा इथं प्लस आहे आणि हा जो आहे तो मायनस मध्ये आहे y3, मग हा मायनस इंटू हा प्लस मायनस होईल. y3 किती आहे, y3 4 आणि भागिले किती 3. तर y बरोबर वजा 5 अधिक 3, इथं बघा दोघांची चिन्ह वेगळी म्हणजे वजा बाकी होईल. वजा 5 अधिक 3 किती येईल बरं 2, आणि हा मोठा म्हटल्यानंतर मायनस, पुढं पण वजा 4 भागिले किती 3. तर हा झाला y बरोबर. ओके, y बरोबर वजा 4 वजा 2 वजा 4 वजा 6 भागिले 3, 3 1 3, 3 2 6, म्हणजे y किती आला बरं 2. तर आपल्याला काढायचं होतं मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, आपण इथे लिहू चला. म्हणून g बरोबर xy, आणि तो किती आलाय बरं, x किती आलाय 6 आणि हा किती आलाय 2. अशा प्रकारे हा प्रश्न देखील इथे संपलेला आहे. आपण डायरेक्टली तिसरा सोडूया फास्ट मध्ये, तो तुम्हाला पण येईल माझ्या आधी सोडवताना जर ही कन्सेप्ट समजली असेल तर. बघा काय म्हटलं इथं, 3 नंबरचा 4 आणि 7, हा झाला x1 y1. नंतर हा जो येतो 8 4 x2 y2. नंतर हा जो येतो 7 11 x3 अँड y3. ओके, मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार जर x काढायचं तर x1 x2 अधिक x3 भागिले 3, आणि जर y काढायचं आहे तर y1 y2 आणि y3 भागिले 3. तर हा बघा x बरोबर x1 किती आहे, x1 आहे बघा 4, अधिक x2 किती आहे 8, अधिक x3 किती आहे 7 भागिले 3. तर हा झाला x बरोबर 8 आणि 4 12, आणि 12 आणि 7 19 भागिले 3. इकडे बघा y बरोबर y1 किती आहे, y1 किती आहे बघा बरं, y1 7 4 11, 7 अधिक 4 अधिक 11, y1 y2 y3 भागिले किती 3. तर y बरोबर 7 आणि 4 11, 11 आणि 11 22 भागिले 3. याला हायलाइट करू. आपल्याला काढायचं होतं मध्यगा संपात जो असतो जी काय असतो x आणि y. तर xy किती आला आपला, तर x आला आपला 19 भागिले 3 आणि 22 भागिले. अशा प्रकारे हा प्रश्न इथे संपलेला आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक किती आहे आता 8. ओके, तर 8वा काय बघा, त्रिकोण एबीसीचा. आपण एक त्रिकोण काढू याच्यासाठी. एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे बघा एबीसी, त्रिकोण एबीसी. ओके, एबीसीचा जी हा मध्यगा संपात आहे. एबीसीचा जी कोण आहे, मध्यगा संपात, हा जी मध्यगा संपात. ओके, एबीसी नावाचं त्रिकोण, त्याचा जी हा मध्यगा संपात. पुढे काय बघा बरं का, ए बी आणि जी. एचा किती दिलाय बघा, निर्देशक अनुक्रमे ए चे दिलेत बघा वजा 14 19, बी चे किती दिलेत, तर बी चे दिलेत 3 5. ओके, आता मुलं काय करतील, आणि हे वजा 4 वजा 7 सी चे लिहून टाकतील. पण इथं म्हटलंय ए बी आणि जी, म्हणजे हा जो आहे तो जी चे निर्देशक आहे. वजा 4 वजा 7, वजा 4 वजा 4 वजा 7. तर त्यांनी असं म्हटलंय, तर सी बिंदूचे निर्देशक काढा. म्हणजे हा जो सी आहे का त्याचे निर्देशक काढायचे. मग मला सांगा, या त्रिकोण एबीसी मध्ये जर विचार केला,
तर तो जो ए आहे ए, त्या एला आपण काय मानू शकतो x1 y1, काय अडचण. x1 y1 किती आहे बरं, तो आहे -14 -19. तो जो बी आहे त्याला मानू शकतो x2 आणि y2. किती आहे तो x2 y2, तो आहे 3 आणि 5. आणि हा जो सी असतो सी हा असतो x3 y3, बरोबर का. मग लिहूया इथं सी किती आहे x3 आणि y3. पण तो दिलाय का नाही, तोच काढायचा आहे. आणि जी जो आहे जी, तर जी कोण आहे, तो असतो x आणि y. आणि एक्स वायची किंमत किती दिली, -4 -7. सगळ्यात पहिलं तर हे लिहिता आलं पाहिजे. जर हेच लिहिता नाही आलं तर मग काय नाही येणार तुम्हाला. ओके, हा आपला x1 y1 असतो, x2 y2, x3 y3. आपल्याला काय सांगितलंय, जर ए बी आणि जी दिला तर सी काढा. सी कोण आहे, x3 y3. म्हणजे x3 ची y3 ची किंमत काढायची. सूत्र कोणतं वापरायचंय, आपलंच. ओके, कोणतं, मध्यगा संपातचं. तर वापरूया मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार. मध्यगा ओके, काय सांगते सूत्र, जर x काढायचा तर x1 प्लस x2 प्लस x3 भागिले किती रे बा 3 करायचंय. तर x किती आहे, x तर x ची किंमत बघा, x ची किंमत -4 बरोबर. x1 किती आहे, x1 ची किंमत -14 अधिक x2 ची किंमत किती आहे 3 अधिक x3 आणि भागिले 3 तासाच. ओके, परत एकदा बघून घ्या. x ची किंमत -4, x1 ची -14, x2 ची 3, x3 तसाच तो काढायचा म्हटल्यावर 3 ऍज इट इज खाली. मग काय करूया, सगळ्यात पहिला हा जो 3 आहे इकडे भागाकार करतो, इकडे त्यांनी गुणाकार करेल 4 सोबत. तर 3 चौक झाले 12 म्हणजे -12 बरोबर. इकडे पण बघा -14 अधिक 3, या दोघांचे चिन्ह वेगळे म्हटल्यानंतर वजाबाकी होईल. 14 तून 3 गेले तर किती राहतील, तर 14 तून 3 गेले 11. त्यानंतर 14 मोठं म्हटल्यानंतर मायनस राहील आणि अधिक किती राहिला तिथं x3. ओके, तर 3 वरती घेऊन आलो तर 3 चौक 12 झाला. 3 वरती घेऊन आलो तर 3 चौक 12. इथं बघा या दोघांची वजाबाकी किती आली, -11. आपल्याला काढायचा x3. मग हा काढायचा म्हटल्यावर आईकडे शिफ्ट करावं लागेल, म्हणजे आईकडे पाठवावं लागेल. तर -12 तसंच ठेवू, -11 इकडे आला तर +11 बरोबर किती राहिला x3. तर x3 किती आला बरं, x3 बरोबर या दोघांची काय होईल वजाबाकी. तर 12 तून 11 जातात का, 100%. ते उत्तर आलं 1. 12 मोठा म्हटल्यानंतर मायनस, दोघांची चिन्ह वेगळे म्हणून काय झाली वजाबाकी. याला आपण हायलाइट करू. x3 ची किंमत भेटलेली आहे. सी चा एक पार्ट भेटला. आता दुसरा पार्ट. ओके, आणि काय y ची व्हॅल्यू काय असते, y कसा काढतो आपण, y1 अधिक y2 अधिक y3 आणि भागिले किती 3. तर y बरोबर y ची किंमत किती आहे रे बा, तर y ची किंमत आहे बघा -7. y ची किंमत -7 बरोबर. y1 किती आहे, y1 किती आहे -19 अधिक y2 किती आहे, y2 आहे बघा 5 अधिक आपल्याला काढायचं y3 आणि भागिले किती आहे 3. तर सगळ्यात पहिला खालचा 3, जसं इथं बघा 3 इकडे भागिले होता, इकडे वरती आणला गुणिलेला, इकडे पण 3 खाली, इकडे वरती गुणाकार करेल 7 सोबत. 3 7 21, हा मायनस आहे म्हटल्यानंतर मायनस बरोबर. इथं बेरीज होईल का वजाबाकी, परत वजाबाकी. 19 मधून 5 गेले तर किती राहिले 14. 19 मधून 5 गेले 14 राहिले. 19 मोठा म्हटल्यानंतर काय मायनस, करेक्ट इथपर्यंत. नंतर अधिक किती आहे y3 बरं. मग पुढे काय आपल्याला y3 काढायचं आहे बरोबर का. y3 तसाच ठेवू, -14 इकडे आणू, -21 तासाच, -14 जर इकडे आला तर अधिक 14 होईल आणि तिकडे किती राहिला y3. इथं वजाबाकी होईल का बेरीज, तर वजाबाकी, कारण की चिन्ह वेगळे आहे, मायनस प्लस म्हणजे वेगळे. तर y3 ची किंमत किती आली बघा, 21 मधून 14 गेले, तर 21 मधून 14 गेले तर राहिले 7 बरोबर. किती राहिले 7 आणि 21 मोठं म्हटल्यानंतर मायनस. तर याला तुम्ही असं हायलाइट करू शकता. तर अशा प्रकारे आपण सी ची किंमत काढलेली आहे. तर सी बघा, सी चे निर्देशक असतात x3 आणि y3. तर x3 y3 किती आला, x3 आलाय आपला -1 आणि y3 किती आला -7. आणि याला काय करायचं, असं हायलाइट करायचं. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 8 देखील संपलेला आहे. जर समजलं नाही तर रिपीट करून बघायचंय, 100% समजणार आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9. ओके, प्रश्न क्रमांक 9 काय म्हटलंय, मध्यगा संपात जी. ओके, परत एकदा त्रिकोण काढू. त्रिकोण काढल्यानंतर लगेच समजतं. मध्यगा संपात कोण आहे, जी. हा जी. या जी चे काय बरं निर्देशक 1 आणि 5 दिलेत.
पुढं काय ए एच वजा 6, त्यानंतर बी 2 3 आणि सी किती वजा 6 के. तर ते म्हणतात मध्यका संपत जी असलेल्या त्रिकोणाचे ए बी आणि सी शिरोबिंदू आहेत, तर एच आणि के ची किंमत काढा. सेम टू सेम आता सारखं सोडवायचं, सेम सूत्र वापरायचं, सेम ट्रिक फॉलो करायची. सगळ्यात पहिला आपण काय करू, जे दिलं ते लिहून घेऊ. त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण एबीसी आहे, बरोबर का. आकृती काढल्यानंतर तर लय भारी, उत्तराला जास्त मार्क भेटतील, बरोबर का. जास्त म्हणजे काय, आकृती काढल्यानंतर लगेच समजतं त्यांना की हे दिलेलं आहे, बरोबर का. मग त्याने काय होतं, आपलं उत्तर पॉवरफुल बनतं. आकृती काढायचं शिकायचं तुम्ही. तर बघा त्रिकोण एबीसी मध्ये मला असं दिसतंय. ओके, कसं दिसतंय की ए दिसतोय, ज्याला आपण x1 y1 म्हणू. त्यानंतर बी दिसतो, ज्याला मी x2 y2 म्हणतो. त्यानंतर मला सी दिसतो, ज्याला मी x3 आणि y3 म्हणू शकतो, बरोबर. तर मला x1 y1 ची किंमत भेटलेली आहे. x1 y1 ची किंमत h वजा 6. त्यानंतर x2 y2 ची किंमत किती आहे रे बाळ, 2 3. इथं पण दिली 2 3. x3 y3 ची किंमत किती आहे, वजा 6 के. x2 y2 2 3, x3 y3 वजा 6 आणि के. आणि जो जी असतो तो कोण असतो, एक्स वाय. तो किती दिलाय, एक्स वाय दिलाय 1 and 5, 1 आणि 5. याला करतो हायलाइट. चला, सूत्रानुसार जो मध्यका संपत बिंदूच्या सूत्राप्रमाणे किंवा सूत्रानुसार सूत्र सांगतं, जर मला x काढायचा तर मी x1 मध्ये x2, त्याच्यामध्ये x1 मध्ये x2, त्याच्यामध्ये x1 मध्ये x2, त्याच्यामध्ये x3 ऍड करेल आणि भागिले किती करेल, 3. बघा x ची किंमत किती आहे, x ची किंमत आहे 1, बरोबर. x1 किती आहे, तर x1 आहे बघा h, अधिक x2 किती आहे, x2 आहे 2, अधिक x3 किती आहे, x3 आहे वजा 6. ओके, तर मला सांगा, हा x3 बघा मायनस आहे आणि इथं प्लस आहे, तर मायनस प्लस इथं मायनस होईल, है ना. आणि भागिले किती, 3. तर सगळ्यात पहिला 3 खाली आहे, इकडे त्याने वरती गुणाकार करेल. 3 1 3, बरोबर. तिकडे बघा h राहिला, अधिक 2 राहिला, वजा 6 राहिला. तर 3 बरोबर h. इथं बेरीज होईल का वजा बाकी, तर वजा बाकी होईल, आहे ना. 2 आणि 6 ची, तर 2तून 6 जात नाही, 6तून 2 गेले 4. हा मोठा म्हटल्यानंतर मायनस, वजा 4 इकडे आला तर अधिक 4 होईल, तिकडे राहिला h. तर h ची किंमत किती आली, 3 आणि 4 7. तर h ची किंमत संपलेली आहे, h आलाय 7. ओके, आता किंवा आणि y काढायचा, तर y ची किंमत काय, y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3. तर y बरोबर, y ची किंमत किती आहे बघ, y किती आहे 5, बरोबर. y1 किती आहे, y1 वजा 6, अधिक y2 किती आहे, y2 3, अधिक y3 किती आहे, y3 आहे बघा k, आणि भागिले किती आहे 3, भागिले 3. ओके, मग हा सगळ्यात पहिला 3 भागाकार करतो, इकडे गुणाकार करेल. 3 5 15, बरोबर. इथं दोघांची वजाबाकी होईल, हा मायनस तो प्लस, वेगळे चिन्ह वजाबाकी. 6तून 3 गेले 3, आणि 6 मोठा म्हटल्यानंतर मायनस, पुढं अधिक काय आहे के. वजा 3 इकडे आला तर काय होईल, अधिक 3, आणि पलीकडे राहिला के. ते के ची किंमत किती आली, 15 आणि 3 18. ओके, तर आपल्याला h आणि k ची किंमत काढायची, म्हणून आपण म्हणू शकतो, म्हणून h बरोबर 7 आणि k बरोबर 18. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. फक्त 3 प्रश्न बाकी आहेत आणि त्या पुढच्या कॅटेगरीचे आहेत, बरोबर का. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 10 कडे, पण प्रश्न क्रमांक 10 कडे वळण्याआधी ओके, एक थोडी मिस्टेक झाली. हा जो प्रश्न क्रमांक 7 मधला प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रश्न क्रमांक 7 मधला प्रश्न क्रमांक 2. ओके, त्याच्यामध्ये बघा इथं जे उत्तर आहे, वजा 2 वजा 4 वजा 6 झाला. 3च्या पाड्यात 6 2 नंबरला आहे, पण मायनस आणि प्लसचा भागाकार मायनस मध्ये येतो, तर इथं फक्त मायनस द्यायचं राहिले, एवढीच मिस्टेक आहे. तर याचं उत्तर 6 आणि वजा 2 आहे. फक्त तेवढी मिस्टेक करेक्ट करून घ्या. नाही तुम्ही पुस्तकामध्ये उत्तर बघायचे आणि तिथं वजा 2 असायचं. ओके, मंदाल सरनी चुकीच दिला, त्यामुळे करेक्शन करून घ्या. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 काय सांगतोय, बिंदू A 2 7 आणि B वजा 4 8 यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. ज्यांनी मागील लेक्चर बघितलं असेल त्यांना 100% उत्तर जमणार आहे, कारण की या ठिकाणी मी विभाजनाचं सूत्र वापरणार आहे. मध्यका संपत बिंदूचे एक्झाम्पल संपले, आता विभाजनाच्या सूत्राचे एक्झाम्पल आहे. ओके, विभाजनाचं सूत्र काय असते बरं, जर आपल्याला x काढायचा तर ते असते बघा mx2 अधिक nx1 भागिले m प्लस n. आणि जर आपल्याला y काढायचा तर ते असते बघा my2
अधिक NY1 भागिले M अधिक N. ओके, हे असते विभाजनाचं सूत्र जे की मी आता वापरणार आहे. इथं म्हटलंय ए आणि बी यांना जोडणारे रेख AB चे, म्हणजे एक AB नावाची रेष आहे. सपोज ही ए आणि हा कोण आहे तुमचा बी, ही AB नावाची एक रेष. तर मला सांगा ह्या AB नावाची जर रेष आहे तर याचे निर्देशक असतात x1 y1, याच्या असतात x2 y2. काय अडचण इथपर्यंत? काहीच अडचण नसेल. या एबीचे त्रिभाजनचा अर्थ काय होतो? त्रिभाजनचा अर्थ होतो 3 भाग, बरोबर का? त्रिभाजन म्हणजे काय? 3 भाग, म्हणजे याचे 3 भाग करायचे. ओके, तर 3 भाग करायचे कसे? तर लक्षात ठेवायचं जेवढे भाग करायचे 3 भाग करायचे त्याच्यापेक्षा एक कमी करायचं. किती राहिले? 2. त्यात ए आणि बीच्या मध्ये द्यायचे 2 डॉट. ओके, समजा जर 4 भाग करायचे तर एक कमी करायचं, 3 डॉट द्यायचे. 5 भाग करायचे तर एक कमी करायचं, 4 डॉट द्यायचे. ऑटोमॅटिकली 3 भाग होतात. ओके, बघा इथे एक डॉट दिला, त्यानंतर इथे एक डॉट देऊ. ओके, तर याला आपण नाव देऊ, हा झाला आपला P आणि हा झाला आपला Q. ओके, हा x1 होता, x2 y2 होता, x1 y1 होता. हा जो असतो त्याला आपण xy म्हणू आणि हा जो त्याला म्हणू x3 आणि y3. काही अडचण इथपर्यंत? ओके, काहीच अडचण नसेल. हा जो ए आणि बी नावाचा रेषाखंड आहे, ए बी नावाचा, त्याचं P आणि Q या दोन बिंदूंनी 3 भागामध्ये डिस्ट्रीब्युशन केलंय. AP, PQ, QB, म्हणजे 3 भागामध्ये त्याला काय केलंय? विभागलंय. तर आपल्याला काय करायचंय? ते जे P आणि Q AB ला 3 भागामध्ये विभागतायत, तर त्यांच्या बिंदूचे निर्देशक काढायचे. म्हणजे काय? आपल्याला XY काढायचं आहे आणि आपल्याला x3 आणि y3 काढायचं. मग कसा काढायचा? तर सगळ्यात पहिलं मला सांगा, ही रेषा जी आहे ती किती भागाची आहे? 3 भागाची. करेक्ट इथपर्यंत? किती भागाची आहे? 3 भागाची. जर मला P चे निर्देशक काढायचे, P चे, बरोबर का? P चे, तर मला सांगा P च्या अलीकडे किती भाग राहतात? 1 भाग. आणि P च्या पलीकडे किती भाग राहतात? 2 भाग. म्हणजे जर तुम्हाला P चे निर्देशक काढायचे तर 3 भागांची रेषा आहे, पण P च्या अलीकडे 1 भाग राहतो, P च्या पलीकडे 2 भाग राहतो, बरोबर का? मग मी काय करणार? P चे निर्देशक काढण्यासाठी जो गुणोत्तर आहे ते माझं 1:2 घेणार. ओके, साधे लिहून ठेवू इथं जे जे दिसतंय त्या. सर्वात आधी A किती आहे? x1 y1. ओके, x1 y1 ची किंमत किती आहे? 2,7. नंतर B किती आहे? x2 y2 वजा 4 वजा 8. त्यानंतर P किती आहे आपला? xy. त्यानंतर Q किती आहे आपला? Q आहे x3 आणि y3. ओके, आता P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी P चे काढतोय बरं का? P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी P चे निर्देशक काढतोय. जर P चे निर्देशक काढतोय तर लक्षात ठेवायचं P चं गुणोत्तर काय असेल? 1:2, बरोबर का? 1:2. तर बघा ही 3 ची रेषा आहे आणि 1:2 मध्ये आपण काय केलंय? ते P ने त्या AB ला दुभागलंय. तर मग आपण काय करू? M भागिले N जो रेषा असतो तो घेऊ. 1:2 म्हणजे 1/2. ओके, आता विभाजनाच्या सूत्रानुसार काय असते विभाजनाचं सूत्र? ओके, विभाजनाचं सूत्र काय असतंय? जर x काढायचा तर mx2 प्लस nx1 भागिले m प्लस n, आणि जर y काढायचा तर my2 अधिक ny1 भागिले m प्लस n. ओके, आपल्याला कोण काढायचं? x आणि y. आपण आता इथं घेऊया त्यांना. ओके, मोकळ्या जागेमध्ये x काढायचा तर x बरोबर m ची किंमत किती आहे? 1 गुणिले x2. x2 किती आहे बघ? x2 आहे वजा 4 अधिक n ची किंमत किती आहे? 2 गुणिले x1 किती आहे? 2 भागिले m प्लस n. m प्लस n म्हणजे 1:2 आणि y पण लगेच काढून घेऊ. y बरोबर m y2. m किती आहे? 1 गुणिले y2 किती आहे? y2 वजा 8 अधिक n किती आहे? n 2 गुणिले y1 किती आहे? y1 7 आणि भागिले m प्लस n म्हणजे 1:2. चला सोडूया. आधी हे सोडून मग ते सोडू. x बरोबर 4 1 4 प्लस मायनस मायनस अधिक 2 2 4 भागिले 1 2 3. तर x बरोबर वजा 4 अधिक 4 0 भागिले 3. 0 भागिले 3 झालं 0, म्हणजे हा किती आला? 0. आणि y बरोबर ओके, तर y बरोबर काय?
8 एक 8 प्लस मायनस मायनस अधिक 2 7 14 भागिले 1 आणि 2 किती 3. y बरोबर बेरीज होईल का वजाबाकी, तर वजाबाकी होईल. 8 तून 14 जात नाही, 14 तून 8 गेले तर किती राहतील 6. 14 मोठं म्हटल्यानंतर प्लस भागिले 3, 3 एक 3, 3 2 किती 6. तर y बरोबर किती आला 2. म्हणजे p चे निर्देशक. ओके, म्हणजे इथं लिहितो मी, याला थोडंसं छोटं करतो. तर p चे निर्देशक बघा, p बरोबर xy होता आणि xy किती आला आपला 0 आणि 2. xy आला आपला 0 2. ओके, अशा प्रकारे p चे निर्देशक आपण काढले. आता आपल्याला q चे निर्देशक काढायचे. मग आपण काय करू, तर पुढचं पान घेऊ. तर मला सांगा, अशी आपली आकृती होती. इथं होता a, इथं होता b आणि इथं होता p, इथं होता q. बरोबर का? काय अडचणीतपर्यंत काहीच नाही. मग आपल्याला आता q काढायचा आहे. तर q आपण 2 प्रकारे काढू शकतो. किती प्रकारे काढू शकतो? 2. कसं बरं? तर q काढण्यासाठी तुम्ही जर विचार केला तर q काढण्यासाठी काय बरं, q काढण्यासाठी ही जी रेषा आहे 3 भागांची आहे आणि जर मला q काढायचा, हा q काढायचा, तर इकडे 2 भाग राहतात, इकडे 1 भाग राहतात. बरोबर का? बरोबर का? इकडे 2 भाग राहतात, इकडे 1 भाग राहतात, म्हणजे 2:1 हे गुणोत्तर निघेल. किंवा मी असं करू शकतो, हा जो q आहे तो p आणि b चा काय आहे, मध्यबिंदू. म्हणजे मी इथं मध्यबिंदूचं सूत्र वापरू शकतो. हा जो q आहे तो p आणि b चा मध्यबिंदू आहे. ओके, मग मला सांगा, हा जो p आहे तो xy होता, हा जो q होता तो x3 आणि y3 होता, आणि हा जो आहे b तो होता x2 आणि y2. करेक्ट? इथपर्यंत यांच्या किमती लिहून घेऊ. xy किती आला आता बघितलं आपण, तर xy आला 0 2, xy 0 आणि 2 आला. नंतर b किती आलेला आहे, सॉरी xy 0 2 आलेला आहे ना, xy आलाय 0 आणि 2, आणि b किती आलेला आहे बरं, b x2 y2 कितीला येतो, -4 -8, -4 -8. बरोबर. चला काढूया मग q चे बिंदू. बरोबर का? आता मी मध्यगा संपात मी विभाजनाचं सूत्र वापरत नाहीये, मध्यबिंदूचं सूत्र वापरतोय q साठी. q चे निर्देशक काढण्यासाठी, q चे निर्देशक काढण्यासाठी. ओके, तर q बघा, मला सांगा x3 काढायचा. जर x3 काढायचं तर मध्यबिंदूचं सूत्र काय सांगताय, x चे कंपोनंट कोण कोण आहे, x आणि x2 दोघांना करा ऍड, x आणि x2, आणि भागिले किती करा 2. आणि जर y काढायचा आहे तर y साठी y चे कंपोनंट कोण आहे, x3, आणि मग इथं y3 काढायचा. तर y चे कंपोनंट कोण आहे, y3 काढण्यासाठी y आणि y2. y मध्ये y2 ऍड करा आणि भागिले 2 करा. तर इथं बघा x3 बरोबर x किती आलेला आहे, x आलाय 0 अधिक x2 किती आलाय, x2 आलाय -4, तर प्लस मायनस मी -4 करेल भागिले 2, आणि y3 बरोबर y किती आलाय 2 अधिक y2 किती आलाय -8. मग हा प्लस आणि हा मायनस काय, -8 भागिले 2. इथं झालं बघा x3 बरोबर 0 -4 4 भागिले 2, बे 1 बे, बे 2 4. तर x3 आला आपला -2. आणि इथं बघा y3 किती आला, y3 आलाय आपला 2 -8 किती, -6 भागिले 2. तर बे 1 बे, बे 3 6, y3 बरोबर -3. अशा प्रकारे आपण हा प्रश्न संपवलेला आहे. q चे निर्देशक जर विचारले तुम्हाला तर q चे निर्देशक किती असतील बरं, x3 आणि y3. बरोबर. इथपर्यंत x3 आणि y3 जे किती आलेत, -2 आणि -3. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. परत एकदा समजून सांगतो, मुलांच्या डोक्यावरून गेला असेल. काय केलंय, a आणि b नावाचा एक रेषाखंड आहे, त्याला p आणि q काय करतोय, त्रिभाजन करतोय, म्हणजे 3 भागामध्ये विभागतोय. तर आपल्याला p आणि q चे निर्देशक काढायचे. तर p काढण्यासाठी मी काय केलंय, आपलं सूत्र वापरलंय. कोणतं, विभाजनाचं सूत्र. विभाजनाच्या सूत्रानुसार बघा, याला कसं केलंय, 3 भाग होते तर एकाच 2 असं लिहिलं बघा, 1/2. q काढण्यासाठी मी काय करू शकत होतो, 2:1 करू शकत होतो, पण मला असं दिसतंय की हा जो q आहे तो p आणि b चा मध्यबिंदू आहे, म्हणून मी q काढण्यासाठी काय केलं, मध्यबिंदूचं सूत्र वापरलं. ओके, नाही समजलं तर रिपीट करून बघायचंय, व्यवस्थित नोट्स तयार करायच्या, 100% तुम्हाला समजणार आहे. घ्या पटपट स्क्रीनशॉट. घेतलंय, याचं पण घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 11 कडे. बघा प्रश्न क्रमांक 11 काय आहे, ए बी असलेल्या रेख AB चे 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. आता AB नावाचा एक रेषाखंड आहे. सगळ्यात पहिले तर रेषाखंड काढू. सपोज हा AB नावाचा एक रेषाखंड आहे आपला, ए, त्यानंतर हा आपला बी. ओके, तर मला सांगा, हा जो ए असेल त्याला आपण x1 y1 म्हणू, त्यानंतर हा जो बी असेल त्याला आपण x2 आणि y2 म्हणू,
आणि हा जो मध्ये आता मला जर 4 एकरूप रेषा खंडात विभाजन करायचं तर 4 करायचं म्हटलं तर 3 पॉईंट द्यावं लागतील. तर आपण काय करू, इथे एक देऊ, इथे एक पॉईंट देऊ, इथे एक पॉईंट देऊ. बघा 1 2 3 4, याला म्हणू आपण PQR. हा आपला XY असतो बरोबर. आता X2 Y2 झालं म्हटल्यावर आपण याला X3 आणि Y3 म्हणू, नंतर याला आपण X4 आणि Y4 असं म्हणूया. समजले इथपर्यंत. मग आता काय करायचंय, जर हा 4 एकरूप रेषा खंडात आहे बरोबर का, 4 एकरूप रेषा खंडात जर मला P काढायचंय, P कोण काढायचंय P, तर मला सांगा P काढण्यासाठी P च्या अलीकडे किती पार्ट आहे, एक पार्ट. P च्या पलीकडे किती पार्ट बाकी झाले, 3 पार्ट, 1 2 3 पार्ट. तर मग मी P काढण्यासाठी कोणतं गुणोत्तर घेईल, 1:3 बरोबर का. जर Q काढायचं असतं मी कोणतं गुणोत्तर घेतलं असतं, Q काढण्यासाठी 2:2. पण Q हा AB चा मध्यबिंदू आहे, तर Q काढण्यासाठी मी AB चा यूज करू शकतो, कारण की तो Q AB चा मध्यबिंदू आहे, समजलं. आणि R काढण्यासाठी मी काय करेल, हा जो R आहे तो Q आणि B चा मध्यबिंदू आहे, समजलं. म्हणजे फक्त मी P साठी विभाजनाचं सूत्र वापरणार आहे. Q हा AB चा मध्यबिंदू आहे आणि हा जो R आहे तो QB चा मध्यबिंदू आहे, तर तिथं मध्यबिंदूचे सूत्र येतील. तर सगळ्यात पहिलं जे डाटा दिलाय तो आपण कलेक्ट करू. हे दिलाय बघा -14 - 10, याला मानूया X1 Y1. नंतर B 6 - 2, दिस इज X2 अँड Y2. त्यानंतर काय, P किती आहे, XY. त्यानंतर Q किती आहे, X3 Y3. R किती आहे, X4 Y4. ओके. मग आता काय करूया, P चे निर्देशक काढण्यासाठी, P चे निर्देशक काढण्यासाठी जर P चे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत तर P साठी आपण रेशो घेऊ M/N बरोबर किती रेशो आहे, 1:3 बरोबर का, 1:3. चला सूत्र वापरूया. जर X काढायचं तर X चं सूत्र असते बघा, MX2 अधिक NX1 भागिले M प्लस N. ओके. आणि जर Y काढायचं तर Y चं सूत्र काय असते, Y बरोबर MY2 अधिक NY1 भागिले M अधिक N. बरोबर. इथपर्यंत सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्या, झालं आपलं उत्तर. X बरोबर M ची किंमत किती आहे, 1 गुणिले M ची किंमत 1 गुणिले X2 ची किंमत किती आहे बघा, X2 किती आहे, 6 अधिक N किती आहे, 3 गुणिले X1 किती आहे, तर X1 आहे तुमचा -14. तर मी -14 इथं लिहितो आणि M अधिक N म्हणजे 1 अधिक 3 आणि Y बरोबर, ओके, Y बरोबर काय, MY2, M किती आहे, 1 गुणिले Y2 किती आहे, -2 म्हणजे 1 गुणिले -2 अधिक NY1, N 3 गुणिले Y1 किती आहे, Y1 आहे -10 आणि भागिले परत एकदा 1 अधिक 3. इथं बघा X बरोबर किती आला, 1 6 6 प्लस मायनस मायनस 3चा गुणाकार 14 सोबत करा. आता मला 3चा पाडा 14 पर्यंत येत नाही, मग 14चं 3 पर्यंत म्हणतो. 14 1 14, 14 2 28, 14 1 42 भागिले 1 आणि 3 किती 4. आणि इकडे बघा Y बरोबर 1 2 2 प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस 10 व्यतिरिक्त 30 आणि भागिले किती 1 आणि 3 4. हा झाला बघा X बरोबर 42 मधून 6 गेले तर किती राहतात, तर ते राहतात 36 भागिले 4. ओके. 42 मोठा म्हटल्यानंतर मायनस, आणि इथं बघा Y बरोबर 30 आणि 2 32, कारण की चिन्ह सारखं बेरीज होईल. 30 मोठा म्हटल्यानंतर मायनस भागिले 4. बघा 4 1 4 4 4 9 36 म्हणजे X बरोबर किती आला, -9. X बरोबर -9 आला. नंतर Y बरोबर किती आला, Y बरोबर 4 1 4 4 8 32 -8. Y बरोबर आला -8. मग आपण उत्तर कसं लिहायचं बरं शेवटी, तर P बरोबर XY, P बरोबर XY. तर P किती आहे बघ, X किती आहे -9 आणि Y किती आलाय -8. अशा प्रकारे हा प्रश्न इथे संपलेला आहे. पटापट याचा स्क्रीनशॉट घ्या. आपल्याला Q बिंदूचे निर्देशक इथेच काढायचे. घेतलाय. आता काढूया Q चे निर्देशक, त्यासाठी आपल्याला पुसावं लागेल.
क्यूचे निर्देशक काढण्यासाठी. ओके, आता मला सांगा हा जो क्यू आहे तो ए आणि बी या दोघांच्या मध्यभागी आहे, एकदम मध्यभागी. तर मी म्हणू शकतो का मध्यबिंदूच्या सूत्रानुसार, मध्य बिंदूच्या सूत्रानुसार. ओके, काय बरं मध्यबिंदूचं सूत्र? जर एक्स काढायचं तर एक्स चे कंपोनंट ऍड करायचे भागिले 2, जर वाय काढायचं तर वाय चे कंपोनंट ऍड करायचे भागिले 2. तर मला सांगा एक्स काढायसाठी तो कोणाचा मध्यबिंदू आहे? तो आहे बघा ए आणि बी चा. तर x3 काढण्यासाठी, x3 काढायचं आपल्याला, तर x3 काढण्यासाठी मला सांगा x3 मध्ये x1 आणि इथं कोण आहे x2, या दोघांची करावं लागेल ऍडिशन भागिले किती येईल 2. आणि y काढण्यासाठी y3 आहे बरोबर का? तर y3 काढण्यासाठी बरोबर y1 मध्ये y2 ऍड करावं लागेल भागिले 2. टाका किमती. x3 बरोबर x1 किती आहे रे बा? तर x1 आहे वजा 14 अधिक x2 किती आहे? x2 आहे 6 आणि भागिले किती 2. y3 बरोबर y1 किती आहे? तर y1 आहे वजा 10 अधिक y2 किती आहे? ओके, प्लस आणि मायनस 2 आणि भागिले किती 2. ओके, तर x3 बरोबर वजा 14 अधिक 6 इथं वजा बाकी होईल, 14तून 6 गेले 8, 14 मोठा म्हटल्यानंतर मायनस भागिले 2 आणि y3 बरोबर वजा 10 वजा 2 वजा 12 आणि भागिले किती 2. बेकवे बेचोकाट. x3 बरोबर वजा 4. तर y3 बरोबर बेकवे बेसाई 12 वजा किती 6. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. आपण असं म्हणू शकतो क्यू बरोबर, क्यू किती होता? x3 y3 बरोबर वजा 4 वजा 6. ओके, याला असं हायलाइट करा. आता फक्त आपल्याला पी क्यू झाला तर आर ची निर्देशक काढायची, जो आपलं उत्तर संपल. पटापट घ्यायचं स्क्रीनशॉट घेतलाय. आता वळूया आर चे निर्देशक काढण्यासाठी. तर आधी सगळ्यात पहिले रफ करू है ना. आपल्याला जागेची कमतरता इथंच ऍडजस्ट करावं लागेल. ओके, आता मला सांगा जर आपल्याला आर काढायचा आहे तर आर काढण्यासाठी हा जो आर आहे तो क्यू आणि हा जो बी आहे यांचा मध्यबिंदू आहे बरोबर का? तर आपण असं म्हणू शकतो का आर चे निर्देशक काढण्यासाठी, आर चे निर्देशक काढण्यासाठी. ओके, आर चे निर्देशक काढण्यासाठी काय करू शकतो? हा जो आर आहे तो क्यूचा आणि बीचा निर्देशक आहे. मग जर x4 आपल्याला काढायचा x4, तर x4 काढण्यासाठी क्यू आणि बी मध्ये x चे कंपोनंट कोण आहे? x3 आणि x2. तर दोघांची ऍडिशन करा, x3 आणि x2 आणि भागिले किती 2. आणि y4 जर काढायचा तर y4 साठी सेम x च्या जागेवर y टाका, y3 अधिक y2, y3 अधिक y2 वाटलं तर बघून घ्या, y3 अधिक y2 आणि भागिले किती 2. टाका किमती. x4 बरोबर x3 किती आहे? तर x3 आलाय आपला, x3 किती आलाय आता? एकच सेकंड. ओके, तर आता x3 किती आला होता आपला? ओके, आपण ते रफ करून टाकलंय ना, तर इथं काढू फास्ट मध्ये. चला आता x3 कसा काढला होता बघा, इथं लिहायला पाहिजे होतं आपण. x3 बरोबर x1 मध्ये x2 ऍड केला होता, x1 मध्ये x2 ऍड केला तर किती? वजा 14 अधिक 6 भागिले 2 हे झालं होतं बघा. 14तून 6 गेले 8 भागिले 2 बेकवे बेचोकाट वजा 4 आला होता. ओके, आणि त्यानंतर y3 किती आला होता? y3 ची गरज लागणार आहे. y3 किती आला होता? y1 मध्ये y2 वजा 14 वजा 10 वजा 2 भागिले 2 वजा 12 भागिले 2 म्हणजे वजा 6 आला होता. ओके, टाका इथं x3 मध्ये x2 ऍड करा. तर x3 किती आलाय बा? वजा 4. ओके, त्याच्यामध्ये ऍड करूया x2 किती आलाय रे बा? 6 आणि भागिले किती 2. तर x4 बरोबर 6तून 4 गेले 2, 2 भागिले 2 बेक बे, म्हणजे x ची किंमत किती आली? 1. x ची किंमत आली, x4 ची किंमत आली 1. आणि त्यानंतर y4 जर काढायचं तर y4 बरोबर y3 किती आहे बा? तर y3 आलाय बघा वजा 6 अधिक
y2 किती आला, हे आत्ता काढलेल्या आपण किमती x3 y3 कोणाच्या क्यूच्या, ओके, त्या लिहायच्या राहिल्या म्हणून बाजूला काढल्या परत. तर y4 बरोबर किती, -6 अधिक y2 किती आहे -2, तर प्लस मायनस -2 आणि भागिले किती 2. y4 बरोबर -6 -2 -8 भागिले 2, बेक बेचोक 8. y4 बरोबर किती -4. अशा प्रकारे आपण लिहू शकतो की म्हणून r चे निर्देशक x4 आणि y4 बरोबर किती रे बाळ, 1 आणि -4. अशा प्रकारे हा प्रश्न इथे संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ या सराव संचाच्या शेवटच्या प्रश्नाकडे म्हणजे प्रश्न क्रमांक 12 कडे बघा. प्रश्न क्रमांक 12 काय आहे, ए आणि बी असलेल्या रेख AB चे 5 एकरूप रेषा काढणार. याच्या आधीचा प्रश्न होता 4 एकरूप, त्याच्या आधीचा प्रश्न होता त्रिभाजन. आता 5 एकरूप रेषा काढण्यात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढायचे. सगळ्यात पहिला आपण काय करू, एक रेख AB ड्रॉ करू. ओके, हा तुमचा A आणि हा कोण तुमचा B. ओके, तर हा जो A असतो तो आपला x1 y1 असतो, हे तर तुम्हाला माहितीच झालं असेल. त्यानंतर हा जो B आहे तो x2 आणि y2 असतो. ओके, मग आता काय करायचंय, तर आपल्याला मध्ये किती बिंदू द्यावे लागतील, जर 5 एकरूप रेषा खंड पाहिजे तर 4 बिंदू द्यावे लागतील. 4 पाहिजे होते तर आपण 3 दिले, 3 पाहिजे तर आपण 2 दिले. समजलं, तर आपण 4 बिंदू देऊन टाकू बरं. 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4. ओके, छोटे छोटेच द्या, व्यवस्थित आकृती दिसली पाहिजे. ओके, तर बघा इथं हा P म्हणू आपण, याला Q म्हणू, R म्हणू, S म्हणू, कोणतेही म्हणा, तुमच्या मनामध्ये जे अल्फाबेट येईल ते म्हणा, फक्त उत्तर काढा. ओके, तर हा जो असतो तो XY, आपल्याला माहित झालं की हा XY, आणि हा जो Q असतो तो कोण आहे, Q x3 y3, कारण की x2 y2 इथं झालंय तर x3 y3. हा जो R आहे त्याला आपण म्हणू शकतो x4 y4. त्यानंतर हा जो S आहे त्याला x5 y5 म्हणू शकतो. ओके, तर आपण काय करूया, सगळ्यात पहिला हा जो A आहे A, ओके, A आणि B या दोघांचा उपयोग करून P काढू. पण मला सांगा हे भाग किती आहेत, 5, आणि जर मला P काढायचं P, तर P साठी मी कोणतं सूत्र घेऊ शकतो किंवा कोणतं गुणोत्तर घेऊ शकतो, तर P च्या भाग 1 भाग आहे आणि P च्या पलीकडे 4 भाग आहे, तर एका 4 गुणोत्तर घेऊ शकतो. पण सगळ्यात पहिले जे दिलं ते लिहून घ्या. A किती दिलाय, A दिलाय 20 10, हा आपला x1 y1. नंतर B किती दिलाय 0 आणि 20, हा झाला आपला x2 y2. त्यानंतर आपला P किती आहे xy, त्यानंतर Q किती आहे x3 y3, त्यानंतर R किती आहे x4 y4. आणि त्यानंतर S किती आहे आपला x5 y5. ओके, चला P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी, P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी काय करायचं, तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची. ज्या प्रकारे मी पहिलं एक्झाम्पल सोडलेलं आहे, ओके, कोणत्या नंबरचं, 10 नंबरचं, तसंच 11व सोडलंय, तसंच 12व सोडणार आहे, सेम टू सेम. P बिंदूचे निर्देशक, तर P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी मला सांगा गुणोत्तर किती येईल, m भागिले n, तर ते भेटेल बघा एकास 4. एकास किती 4, का बरं एकास 4, हे भाग आहे टोटल 5 भाग आहे, त्यातला P च्या अलीकडे 1 भाग आहे आणि P च्या पलीकडे 4 भाग आहे. जर मला Q काढायचं तर मी Q साठी 2:3 हे गुणोत्तर घेणार, कारण की Q च्या अलीकडे 2 भाग आहे, Q च्या पलीकडे किती भाग आहेत, 3 भाग आहे. अशा प्रकारे गुणोत्तर उचलायचे. ओके, तर मग आपण इथं सोडूया. चला इथं सोडवतो मी आता, आणि मग परत ते रब करून पुढचं एक्झाम्पलचं उत्तर देईल तुम्हाला. R P चं आल्यावर Qचं, Qचं आल्यावर Rचं, Rचं आल्यावर Sचं. तर बघा विभाजनाच्या सूत्रानुसार इथं लिहितो, विभाजनाच्या सूत्रानुसार ओके, काय बरं विभाजनाचं सूत्र, जर आपल्याला x काढायचं आहे तर mx2 अधिक nx1 भागिले m प्लस n, आणि जर आपल्याला y काढायचं आहे तर my2 प्लस ny1 भागिले m प्लस n. तर बघा x बरोबर m किती आहे, तर m आहे बघा 1 गुणिले x2 किती आहे आपला 0, अधिक n किती आहे आपला, तर n आहे आपला 4 गुणिले x1 किती आहे, तर x1 आहे आपला 20 आणि भागिले m प्लस n म्हणजे काय रे बघा 1 अधिक 4,
1 अधिक किती 4, ते झालं बघा x बरोबर 100 अधिक 20 चौक 80 भागिले 1 आणि 4 5, ते झालं बघा x बरोबर 80 भागिले 5. ओके, तर 5च्या पाड्यात 80 बघा, 5 1 5, 5च्या पाड्यात 8 नाही पण 5 आहे, मग 8तून 5 गेलं तर 1 उरला, त्याच्यावर 0, 5 दुने 10, बरोबर का? एकच मिनिट, सॉरी. ओके, 80 भागिले 5, 80 भागिले 5, तर 5 1 5, 8तून 5 गेले तर 3 उरतात आहे ना, मी एकच घेतला, इथं 0, 5 7 30, तर x बरोबर किती आलंय? x बरोबर आलंय 16, x बरोबर 16. त्यानंतर y काढायचं, तर y बरोबर m किती आहे आपला 1 गुणिले y2 किती आहे आपला y2 20 अधिक n किती आहे आपला 4 गुणिले y1 किती आहे आपला 10 आणि भागिले m प्लस n म्हणजे 1 अधिक 4. y बरोबर 20 1 20, त्यानंतर अधिक 10 चौक 40 भागिले 1 आणि 4 5, तर y बरोबर 20 आणि 40 60 होतात भागिले 5, तर 5 1 5, 6तून 5 गेले 1, त्याच्यावरती 0, 5 दुने 10, तर y बरोबर आला 12. y किती आला 12, म्हणजे उत्तर आलंय 16 आणि 12. मग इथं मी लिहू शकतो का 16 आणि 12? इथं लिहू शकतो, याचं उत्तर किती आलंय 16 आणि 12. ओके, तुम्ही पण लिहायचे पी बिंदूचे निर्देशक, आता तुम्ही लिहायचे खाली ते पी बिंदूचे निर्देशक x बरोबर 16 आणि y बरोबर 12 अशा आहेत. याचा घ्या पटापट स्क्रीनशॉट. आता आपण क्यू बिंदूचे निर्देशक काढणार आहोत. झालाय स्क्रीनशॉट. आता काढूया क्यू बिंदूचे निर्देशक, पण त्याच्या आधी आपण हे रफ करूया. क्यू बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी आता मला सांगा, जर क्यूचं निर्देशक आपल्याला काढायचं आहे, तर क्यूचे निर्देशक काढण्यासाठी इथं क्यू आहे आपलं, इथं क्यू बरोबर, तर क्यूच्या अलीकडे किती भाग आहे 2 आणि क्यूच्या पलीकडे किती भाग आहे 3, तर आपलं गुणोत्तर काय येईल 2 म्हणजे m भागिले n किती येईल 2 भागिले 3, तर घेऊया m भागिले n 2 भागिले 3. ओके, तर विभाजनाच्या सूत्रानुसार परत एकदा विभाजनाचं सूत्र वापरू, जिथं जिथं m आणि n येईल तिथं विभाजनाचे सूत्र येईल. ओके, विभाजनाच्या सूत्रानुसार काय बरं विभाजनाचं सूत्र, जर आपल्याला आता कोण काढायचं आहे, पी साठी आपल्याला x आणि y काढायचं होतं, क्यू साठी आपल्याला x3 काढायचं, तर x3 साठी सूत्र काय येईल सेम टू सेम m x2 प्लस n x1 भागिले m प्लस n आणि y4 बरोबर m y2 प्लस n y1 भागिले m प्लस n. ओके, तर मग x3 बरोबर बघा, x3 बरोबर m किती आला आपला इथं, आता m चेंज आहे, m आहे 2 गुणिले x2 किती आहे आपला, x2 किती आहे आपला x2, तर x2 आहे आपला 0. ओके, अधिक n किती आहे आपला 3 गुणिले x1 किती आहे आपला 20 आणि भागिले m प्लस n म्हणजे 2 अधिक 3, तर x3 बरोबर 2 0 0 अधिक 20 3 60 भागिले 2 आणि 3 5, तर x3 बरोबर 60 भागिले 5. आताच आपण बघितलं 5च्या पाट्यात 60 किती नंबरला आहे 12 नंबरला, 12 पंचे 60, तर x3 बरोबर किती आला 12. ओके, तुम्ही 60 भागिले 5 करू शकता. त्यानंतर y4 बरोबर किती, y4 बरोबर m किती आलाय, m आलाय 2 गुणिले y2 किती आलाय, तर y2 आलाय आपलं 20, n किती आलाय, तर n आलाय आपलं 3 आणि गुणिले y1 किती आलाय, तर y1 आलाय आपला 10 आणि भागिले m प्लस n म्हणजे 2 अधिक 3, तर y4 बरोबर 20 दुने 40 अधिक 10 त्रिक 30 भागिले 2 आणि 3 5, तर y4 बरोबर 30 आणि 40 70 भागिले 5, तर 5च्या पाड्यात 70 सापडू आपण किती नंबरला आहे, तर 5च्या पाड्यात 7 नाही पण 5 आहे, 5 1 5, 7तून 5 गेले 2, त्याच्यावरती 0, 5 चौक 20, तर y4 किती आला 14, y4 आला 14. ओके, म्हणजे हा जो एकच मिनिटासाठी हा जो x3 y3 आहे त्याची किमती किती आल्यात तुमच्या 12 आणि 14, किती आल्यात 12 आणि 14. तुम्ही लिहायचे काय, क्यू बिंदूचे निर्देशक किती आलेत
12 आणि 14 हे आहेत. ओके, घ्या पटापटाचा स्क्रीनशॉट. आपण आर चे निर्देशक काढूया. घेतलाय. आता आपण काढूया आर चे निर्देशक. त्याच्यासाठी आपण हे करूया रफ. आता मला सांगा, आर चे निर्देशक जर काढायचे तर आर इथं आहे. आर कोणाचा मध्यबिंदू आहे का? नाही. मध्यबिंदू सूत्र सोपं असतं. ओके, तर आपण काय करूया, आर साठी इकडे किती भाग आहे? 1 2 3. इथं भाग आहे 3 आणि पलीकडे किती भाग आहे? 2. ओके, तर त्याच्यासाठी आपण वापरूया 3:2 हे गुणोत्तर आर साठी. आर बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी, आर बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी काय बरं, एम भागिले एन किती आहे? 3/2. ओके, तर परत एकदा विभाजनाच्या सूत्रानुसार काय सांगते विभाजनाचं सूत्र? जर आपल्याला आता कोण काढायचं आहे? आर म्हटल्यानंतर आपल्याला x4 काढायचं आहे. जर आपल्याला x4 काढायचं आहे तर x4 साठी mx2 प्लस nx1. प्रत्येक वेळेस सूत्र तेच आहे, फक्त m आणि n चेंज होतो. x2 आणि x1 तोच आहे, भागिले m प्लस n. आणि y बरोबर my2 अधिक ny1 भागिले m प्लस n. तर x4 बरोबर m किती आहे? तर m आहे 3 गुणिले x2 किती आहे? x2 0 अधिक n किती आहे? तर n आहे 2 गुणिले x1 किती आहे? x1 20 आणि भागिले m प्लस n. m प्लस n म्हणजे 3 अधिक 2. तर x4 बरोबर 3 0 0, याचा विषय संपला. 20 2 40 भागिले 2 आणि 3 5. तर 5 1 5 5 8 40. तर x4 किती आला? तर x4 आलाय 8. बरोबर, याला असं हायलाइट करूया. आणि इथं बघा y बरोबर m किती आलाय? तर m किती आलाय? m 3 गुणिले y2 किती आहे? y2 आहे 20 अधिक n किती आलाय? n 2 गुणिले y1 किती आहे? y1 10 आणि भागिले m प्लस n. m प्लस n म्हणजे किती? 3 अधिक 2. तर y बरोबर 20 त्रिक 60 अधिक 10 2 20 भागिले 3 2 किती? 5. तर हे आले बघा 60 आणि 20 80 भागिले किती? 5. बरोबर का? 60 आणि 20 80 भागिले 5. तर बघा 5 1 5, 8तून 5 गेले 3, त्याच्यावरती 0, 5 6 30. याच्या आधीच बघितलं आपण 80 भागिले 5 16 येते. तर y बरोबर किती आलं? 16. y बरोबर आले 16. तर याचं उत्तर किती आलं? इथं लिहू आपण, इथं लिहूया या आरचं बरं का. आरचं इथं वरती लिहू का? वरतीच लिहितो. आरचं उत्तर किती आलं? आरचे निर्देशक 8 आणि 16 ही आहेत. ओके, अशा प्रकारे आर चे निर्देशक पण आपण काढलेले. आपल्याला आता एस चे निर्देशक काढायचे. एस चे कसे काढायचे? हा जो एस आहे बघा, तो आर आणि बी चा मध्यबिंदू आहे. तर आपण आता इथं मध्यबिंदूचं सूत्र वापरू. ओके, आपण तिथं विभाजनाचं सूत्र पण वापरू शकतो. 1 2 3 4 4 1 हे गुणोत्तर वापरून. ओके, पण आपण मध्यबिंदू वापरू कारण की ते सोपं आहे. घ्या पटापट याचा स्क्रीनशॉट. आपण आता एस चे काढूया. घेतलाय. आता वळूया एस चे निर्देशक काढण्यासाठी. त्याच्या आधी आपण हे काय करू? रफ करू. एस बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी ओके, जर एस बिंदूचे निर्देशक काढायचे तर मला सांगा मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. कशाच्या सूत्रानुसार? मध्य बिंदूच्या सूत्रानुसार. का बरं मध्यबिंदूच्या? कारण की तो जो यस आहे, ओके, हा जो यस आहे तो आर आणि बी चा मध्यबिंदू आहे. मग मी काय म्हणू शकतो? जर आपल्याला x5 काढायचा आहे, x5, ओके, तर हा यस आर आणि बी चा मध्यबिंदू आहे. तर x4 मध्ये x2 ऍड करू. x4 मध्ये x2 काय करू? ऍड करू आणि भागिले किती? 2. आणि ज्यांना आजचं लेक्चर थोडं जड गेलं असेल त्यांनी आधी पहिलं लेक्चर पाहायचं, याच्या मागचं प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 6चं. त्याच्यामध्ये मध्यबिंदू कसं वापरायचं हे मी शिकवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. y5 काढायचं तर y4 मध्ये y2 ऍड करू.
आणि भागिले किती 2. ओके, तर x5 बरोबर x4 किती आलाय, तर x4 आलाय आपला 8. x4 किती आलाय आपला 8, आता मी काढून दिला. x2 किती आलाय आपला, तर x2 आलाय आपला 0 भागिले 2. ते झालं बघा x5 बरोबर 8 भागिले 2. तर बघा बे एक बे बेचोक 8, तर x5 बरोबर किती येते 4. आणि y5 इज इक्वल्स टू y4 किती आला बघ, y4 आलाय 16 अधिक y2 किती आलाय, y2 20 आणि भागिले किती 2. हे झालं बघा y5 इज इक्वल्स टू 20च आहे ना, y2 एकदम करेक्ट आहे. 20 आणि 16 36 भागिले 2. तर बघा बेच्या पाड्यात किती नंबरला आहे, बे एक बे, एक उरला त्याच्यावर 6, बे 8 16, 18 नंबरला 36 आहे. तर y5 बरोबर 18, किती 18. अशा प्रकारे याचे पण निर्देशक आलेले आहेत. किती आले त्याचे निर्देशक, तर ते आलेत बघा 4 आणि 18. ओके, याचा पटापट स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 5.2 आज संपवलेला आहे. या धड्याचा फक्त एकच सराव संच बाकी आहे, सराव संच 5.3. तो देखील आपण उद्याच्या लेक्चरमध्ये संपवणार आहोत. तत्पूर्वी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.